ज्यांचं नाव घेताच मुडद्यात सुद्धा जीव यावा असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये गोरगरिबांचं स्वराज्य स्थापन व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या देशामध्ये एखादा राजा जन्मास आला पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यांनी अत्यंत उद्बोधक अशा पद्धतीचं मार्गदर्शन छत्रपती शिवाजी राजांना केलं ते राजमाता जिजाऊ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। या देशामध्ये गोरगरिबांना शिक्षणाची गंगा मिळाली पाहिजे, गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांची, श्रमकऱ्यांची, शेतकऱ्यांची, गल्ली बोळातली 18 पगड जातीची मुलं कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजेत। यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आयुष्यभर स्वतःचा ध्येय जिजवला ते भारतीय शिक्षणाचे जनक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये पहिल्यांदा शाळा काढल्या ते भारतीय शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। कोल्हापूर या ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये बहुजन बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 26 जुलै 1902 ला आरक्षणाचा जाहीरनामा ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संस्थानामध्ये राबवला ते भारतीय आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज। आणि आज ज्यांच्या घटनेमुळे आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं, भाषण करण्याचं, आपलं मत व्यक्त करण्याचं, मतदान करण्याचा अधिकार ज्यांच्या संविधानामुळे आपल्याला मिळाला ते भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्या, माता भीमाई, माता सावित्री यांच्यासह भारताच्या भूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी आणि ज्या ज्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं त्या तमाम महापुरुषांना आणि महामानवांना या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। सन्मान्य विचारमंचावरती स्थानापन्न झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणा किंवा प्रमुख संयोजक म्हणा, ज्यांचं आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे आणि आपल्या माढा तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय संजय बाबा कोकाटे। बाबांचं व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबांच्या कामाचा धडक आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अगदी अर्ध्या रात्री जरी फोन एखाद्या कार्यकर्त्याने केला तरी त्या कार्यकर्त्यासाठी 24 तास अवेलेबल असणारा, उपलब्ध असणारा नेता म्हणजे आदरणीय बाबा आहेत। मला बाबांबद्दल प्रचंड आदर आहे कारण बाबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे, बाबांच्या कामाचा अनुभव मी घेतलेला आहे। म्हणून असा नेता, खऱ्या अर्थाने एक निर्णय क्षमता असणारा नेता आपल्या तालुक्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। अगदी शासन असेल, प्रशासन असेल, शासनामधील, प्रशासनामधील हुकुमशाही मोडीत काढण्याचं काम किंवा एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचं समीकरण एखाद्या नेत्याच्या व्यक्तिमत्वाला जर शोभत असेल आणि तो जर नेता कोण असेल तर तो नेता म्हणजे संजय बाबा कोकाटे आहे। आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आहेत बाबा। बाबांचा मला फोन आला, सर आपल्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि बाबा मूळचे ह्याच विचाराचे आहेत। बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही कधी कार्यक्रम घ्या, आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहोत। त्याच पद्धतीने बाबांच्या सोबत असणारी सर्व मंडळी, आमचे मित्र सन्माननीय परमेश्वरजी खरात असतील, गेल्या अनेक वर्षापासून शिवराय फुले आंबेडकरांची विचारधारा जतन करण्याचं काम आदरणीय परमेश्वर दादांच्या माध्यमातून टेंभुर्णी परिसरामध्ये होत आहे। ज्यांनी आता या ठिकाणी भाषण केलं ते नागनाथ शिंदे सर असतील। शिंदे सरांनी सुद्धा प्रबोधनाची गंगा बऱ्याच वेळा महाराष्ट्र असेल किंवा आपला सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी सातत्यानं सर प्रबोधनाचं काम करत असतात। ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला ते आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध वक्ते सन्माननीय प्राध्यापक संतोषजी शिंदे सर असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय बोंडा अवतडे सर असतील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदर्श शिक्षक अभिजितजी खोत असतील, नवनाथजी कीर्ती असतील, राहुलजी सावंत असतील, विवेकजी पवार असतील, सर्वच जण, सर्वांचं नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही। परंतु बांधवांनो, भगिनींनो, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या जयंतीचा हा जर माहोल आपण पाहिला तर असा कार्यक्रम होणं हे अत्यंत गरजेचं आहे। टेंभुर्णी सारखं शहर असेल, टेंभुर्णीची लोकसंख्या काय कमी नाही, पण टेंभुर्णी सारख्या शहरामध्ये सुद्धा असा कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आज बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने 135वी जयंती सगळीकडे मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि धूमधडाक्यामध्ये सुरू आहे। तुम्ही वातावरण पाहताय, टेंभुर्णीचा असू द्या, सोलापूरचा असू द्या, पुण्याचा असू द्या, मुंबईचा असू द्या, अगदी जगभर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या सुरुवातीला या ठिकाणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व काय आहे? बाबासाहेबांबद्दल आपल्या भारतामधील एक अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे अमर्त्य सेन। ते अमर्त्य सेन एका ठिकाणी म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकर
हे माझे अर्थशास्त्रामधील वडील आहेत असं अमर्त्य सेन म्हणालेले होते. आणि अमर्त्य सेन काय सामान्य माणूस नव्हता. अमर्त्य सेन हे भारतातले खूप मोठे अर्थतज्ञ होते. बाबासाहेबांचं शिक्षण ज्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं, त्या कोलंबिया विद्यापीठाने अलीकडच्या काळामध्ये बाबा एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं, त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्या अहवालामध्ये कोलंबिया विद्यापीठ म्हणतं की आमच्या विद्यापीठामध्ये आजपर्यंत शिकून गेलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत बुद्धिमान आणि हुशार विद्यार्थी जर कोण असेल तर तो विद्यार्थी आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, असं अमेरिकेचं कोलंबिया विद्यापीठ म्हणतं. आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं आपल्या विद्यापीठाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा उभा केलेला आहे. त्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य, कोण सांगतंय वाक्य ते? द नॉलेज ऑफ सिम्बॉल, ज्ञानाचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असं कोलंबिया विद्यापीठाच्या पुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे. ते शब्द आहेत. बाबासाहेबांचं आयुष्य काय, बाबासाहेबांचा संघर्ष आहे. बाबासाहेबांचा संघर्ष कुणासाठी आहे, बाबासाहेबांचं आयुष्य कुणासाठी आहे, हा संघर्ष मी माझ्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. बाबासाहेबांचा संघर्ष जर आपण पाहिला, बाबासाहेबांचा शैक्षणिक संघर्ष काय आहे? सातारा. बाबासाहेब माझे वडील सुभेदार मेजर रामजी आंबेडकर हे मिलिटरीमध्ये सुभेदार असल्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच वेळा नोकरीच्या निमित्तानं जायचे. सातारा या ठिकाणी असताना बाबासाहेबांनी साताऱ्याला शालेय जीवन सुरू केलं. शालेय जीवनामध्ये त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. हे चटके सहन करत असताना बाबासाहेब साताऱ्यावरून मुंबईवरून पुढे अमेरिका आणि अमेरिकेवरून पुढे लंडन, असा बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचे वडील साताऱ्यावरून ज्यावेळेस मुंबईला गेले त्यावेळेस मुंबईला बाबासाहेब राहायचे कुठं? बाबासाहेब राहिले त्यावेळेस परळच्या डबक चाळीमध्ये. ज्या परळच्या डबक चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे, बाबासाहेबांचं घर केवढं होतं? 10 बाय 10 ची खोली. बाबासाहेबांचं घर म्हणजे 10 बाय 10 ची खोली. त्या खोलीची जर अवस्था पाहिली तर त्या खोलीमध्ये बाबासाहेबांचा सगळा संसार, त्या ठिकाणी अंथरूण पांघरून, स्वयंपाकाचं सामान तिथंच, किचन तिथंच, झोपायचं तिथंच, बेड तिथंच. अगदी 10 बाय 10 खोलीमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे वडील झोपायचे. त्या खोलीची जर परिस्थिती आपण पाहिली तर एका वेळेस 2 व्यक्तींना झोपता येणार नाही. पहिला व्यक्ती झोपला तर दुसऱ्याला उभा राहावं लागायचं आणि दुसरा व्यक्ती झोपला तर पहिल्याला उभा राहावं लागायचं. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला. 18 तास, 20 तास बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. आणि अभ्यास करून बाबासाहेबांनी ठरवलं की आता मला अमेरिकेला शिक्षण घ्यायला जायचंय. बाबासाहेब अमेरिकेला MA PhD चं शिक्षण घेण्यासाठी निघाले. पण बाबासाहेबांची परिस्थिती गरीब. बाबासाहेबांना काय करावं सूचना, कारण पैसा पाहिजे ना. अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायचं म्हणजे पैसा पाहिजे, पैसे नाही. पण त्यावेळेस बाबासाहेबांच्या पाठीशी कोण उभा राहिलं? बाबासाहेबांच्या पाठीशी त्यावेळेस उभा राहिले मराठा समाजामधील नेते महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज, जे बडोदाचे अधिपती होते, बडोदा संस्थानचे. ते महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही अमेरिकेला जा, तुम्ही अमेरिकेला शिक्षण घ्या, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. पण बाबासाहेब माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना म्हणाले, माझा एक प्रश्न आहे. बाबासाहेबांनी सांगितलं विचारा. त्यावेळेस ते सयाजीराव गायकवाड महाराज बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही अमेरिकेला का चाललात? बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज जर एखाद्या व्यक्तीला विचारलं तू अमेरिकेला का चाललास, आजची उत्तरं वेगळी आहेत. आजचा माणूस म्हणेल मला फॅमिलीला फिरवायचंय, मला हनीमूनला जायचंय, मला युरोप बघायचंय, मला अमेरिका बघायचंय. पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये दिलेलं उत्तर हे आजही आपल्या सगळ्यांना दीपस्तंभासारखं आहे. बाबासाहेब म्हणाले, महाराज शेकडो वर्षापासून हजारो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये कितपत पडलेल्या आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये कितपत पडलेल्या या सगळ्या जनतेला या अंधारातून बाहेर काढणं हेच माझ्या अमेरिकेतील शिक्षणाचं उद्दिष्ट आहे, असं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले. काय विचार आहे, किती मोठा विचार होता बाबासाहेबांचा. बाबासाहेब गेले अमेरिकेला जाऊन बाबासाहेबांनी MA PhD चं शिक्षण घेतलं. आणि MA PhD चं शिक्षण घेऊन बाबासाहेब मुंबईला आले. मुंबईला आल्यावर नोकरीचा प्रश्न निर्माण झाला. आता नोकरी करायला पाहिजे, पण नोकरी करायची कुठं? मुंबईमध्ये सिडनेहॅम महाविद्यालय नावाचे कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये नुकताच प्राध्यापक पदाची एक जागा निघालेली होती आणि त्या जागेसाठी एकूण 10 अर्ज आलेले होते. त्या 10 अर्जामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक अर्ज केला. म्हणजे बाबासाहेबांचा अर्ज पकडून एकूण 10 अर्ज होते. अर्ज प्राचार्यांकडे गेले, प्राचार्यांनी अर्ज पाहिले. त्या 10 अर्जापैकी एक अर्ज बाबासाहेबांचा अर्ज प्राचार्यांनी बाजूला काढून ठेवला
आणि बाकीच्या 9 अर्जाला केराची टोपली दाखवली. बाबासाहेबांच्या अर्जाचं सिलेक्शन झालं आणि बाबासाहेबांच्या अर्जाचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यावेळेस ते प्राचार्य असं म्हणाले की माझ्या सिडनीहॅम महाविद्यालयामधल्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत परिपूर्ण अशा पद्धतीचं शिक्षण देऊ शकणारा एकमेव अर्ज याच्यामध्ये आहे आणि तो अर्ज आहे भीमराव रामजी आंबेडकर यांचा. बाबासाहेबांच्या अर्जाचं सिलेक्शन झालं. बाबासाहेब नोकरी करायला लागले, पण नोकरीमध्ये मन रमेना. का? कारण माझा हा माझा समाज अज्ञानातून बाहेर काढायचा आहे. बाबासाहेब म्हणायचे की हा माझा समाज सगळा आंधळा आहे आणि त्या आंधळ्याच्या हातामधली काठी म्हणजे मी आहे. ती काठी जर चुकली, त्या काठीने जर चुकीचा रस्ता दाखवला तर माझा हा सगळा समाज पुन्हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये पडेल. हा विचार बाबासाहेबांनी केला. नोकरीला लाथ मारली आणि पुन्हा बाबासाहेबांनी सांगितलं की मला बॅरिस्टर व्हायचंय. पण बॅरिस्टर व्हायचं म्हटल्यावर पुन्हा पैशाचा प्रश्न आला. बाबासाहेबांच्या पाठीशी पुन्हा उभा राहिले कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, जे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते. शाहू महाराजांनी सांगितलं बाबासाहेबांना, बाबासाहेब जा, तुम्हाला ज्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं त्या ठिकाणी शिक्षण घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि महाराज काय एवढं म्हणून थांबले नाही. महाराजांनी कोरा चेक दिला. कोरा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोरा चेक दिला. बाबासाहेब तुमच्या हाताने त्याच्यावरती रक्कम टाका, तुम्ही लंडनला जा. बाबासाहेब तो चेक घेऊन लंडनला गेले. बॅरिस्टरची डिग्री घेत असताना अभ्यास करायला लागले. 18-20 तास बाबासाहेब अभ्यास करायचे आणि लंडनच्या ग्रंथालयामध्ये, लंडनच्या कॉलेजमध्ये अभ्यास करत असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सहन केलेल्या यातना आणि सहन केलेलं दुःख या संदर्भामध्ये लंडनच्या ग्रंथालयाचा एक लायब्ररियन तो त्याच्या पुस्तकामध्ये असं लिहितो. त्याने लिहून ठेवलं लंडनच्या ग्रंथपालाने. तो असं लिहून ठेवतो की आमच्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करण्यासाठी येणारा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आमच्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करण्यासाठी येणारा पहिला विद्यार्थी कोण असेल आणि ग्रंथालय बंद झाल्यानंतर त्या ग्रंथालयामधून बाहेर जाणारा सगळ्यात शेवटचा विद्यार्थी कोण असेल तर तो विद्यार्थी आहे भीमराव रामजी आंबेडकर, असं लंडनच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल त्या ठिकाणी म्हणतात. एवढ्यावरती ते थांबत नाहीत. पुढे लंडनचे ग्रंथपाल असं म्हणतात की दुपारी जेवणाची सुट्टी होते. शाळेतली सुद्धा सुट्टी होती ना मुलांची दुपारच्या जेवणाची. ज्या वेळेस लंडनच्या ग्रंथालयामधील मुलं दुपारी जेवायला बाहेर पडतात, बाबासाहेब कॅन्टीनला जातात आणि कॅन्टीनला गेल्यानंतर सगळी मुलं त्या ठिकाणी कॅन्टीनला जेवण करतात. पण बाबासाहेब जेवण करत नाहीत. कारण बाबासाहेब म्हणायचे की माझ्या जीवनामध्ये पैशाला खूप मोठं महत्व जरी नसलं तरी मी अनावश्यक पैसा खर्च करणार नाही, मी अनावश्यक पैसा उधळणार नाही. त्यावेळेस बाबासाहेब दुपारी काय करायचे? बाबासाहेबांचं दुपारचं जेवण कशावरती असायचं? तो ग्रंथपाल असं म्हणतो की बाबासाहेबांचं दुपारचं जेवण म्हणजे अर्धा कप चहा, 1 पावाचा तुकडा आणि 1 माशाचा तुकडा, असं बाबासाहेबांचं दुपारचं जेवण असायचं. अर्धा कप चहा, पावाचा तुकडा आणि 1 माशाचा तुकडा, हे काय जेवणाचे पदार्थ आहेत किंवा जेवण एवढं पुरेसं आहे का? नाही. पण बाबासाहेब तेवढ्यावरती 20-20 तास अभ्यास करायचे. 20-20 तास बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतामध्ये आले. भीमराव रामजी आंबेडकर बॅरिस्टर झाले. ही बातमी शाहू महाराजांनी कोल्हापूरला पेपरमध्ये वाचली. शाहू महाराज कोल्हापूरवरून मुंबईला मजल दर मजल करत आले. शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. अरे, ज्या अस्पृश्याच्या मुलाला आपण मदत केली तो मुलगा, तो भीमराव आज बॅरिस्टर झाला. शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. कोल्हापूरवरून शाहू महाराज रातोरात मुंबईला आले आणि ज्या परळच्या डबक चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे त्या परळच्या डबक चाळीमध्ये शाहू महाराज आले. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या घराचा दरवाजा वाजवला. दार उघडलं गेलं आणि पुढे पाहतात तर काय, बाबासाहेब पुढे पाहतात तर काय, साक्षात कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज. बाबासाहेबांना धक्का बसला. अरे, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज मला भेटायला. बाबासाहेब त्यावेळेस शाहू महाराजांना म्हणाले, अहो महाराज मला भेटायला येण्याची तसदी का घेतली? अहो महाराज, तुम्ही मला निरोप पाठवला असता तर मी तुमच्या भेटीला कोल्हापूरला आलो असतो, पण तुम्ही मला भेटायला का आलात? आपण तर राजे. बाबासाहेब काय म्हणतात? आपण तर राजे, मला भेटायला का आलात? शाहू महाराज काय म्हणाले? शाहू महाराज म्हणतात, बाबासाहेब आम्ही तर परंपरेचे राजे, आपण तर ज्ञानाचे राजे, मी तुम्हाला भेटायला आलो, बिघडलं कुठं? असं त्यावेळी शाहू महाराज म्हणाले. मोठ्या मनाचा राजा, मोठ्या दिलाचा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आणि त्यावेळेस शाहू महाराजांनी मुंबईमधून बाबासाहेबांच्या हत्तीवरून मिरवणूक काढली. का? तर भीमराव रामजी आंबेडकर बॅरिस्टर झाला. हे शाहू महाराजांचं मोठं मन होतं. अशा पद्धतीने बाबासाहेबांचा संघर्ष आणि हा सगळा संघर्ष पुढे घेऊन जात असताना बाबासाहेबांना सामाजिक संघर्ष सुद्धा करावा लागला. कारण बाबासाहेबांना माहिती आहे
आपली ही जी सगळी अज्ञानी जनता आहे, या अज्ञानी जनतेला शिक्षण द्यायला पाहिजे, शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर यांना शिक्षण नाही दिलं तर हे पुन्हा अज्ञानामध्ये राहतील. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणालेले आहेत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो कोणताही मनुष्य पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे होते. म्हणून बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगारात फेकाल. असं बाबासाहेबांचं वाक्य आहे. वाचा, चांगली पुस्तकं वाचा. चांगली पुस्तक वाचली तर चांगल्या पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. इतकी ताकद चांगल्या पुस्तकामध्ये असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, पुस्तकं वाचा. बाबासाहेबांना तर सलाम आहेच, पण बाबासाहेबांचा सलाम हा बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सलाम आहे, बाबासाहेबांच्या ज्ञानाला सलाम आहे, बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम आहे, बाबासाहेबांच्या डिग्र्यांना सलाम आहे. बाबासाहेबांनी शिक्षण किती घेतलं? MA, PhD, डिलीट, SAD, LLD, बाराट लॉ, DSc इतक्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या. बाबासाहेबांनी ग्रंथ किती लिहिले? थॉट्स ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुझम, कास्ट इन इंडिया, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज, बुद्धांडीज, द एन्युलेशन ऑफ कास्ट. असे अनेक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. बाबासाहेबांकडे 50,000 ग्रंथ होते. 50,000. आपल्याकडे किती असतात? घरी जाऊन विचार करावा लागेल. बाबासाहेबांकडे 50,000 ग्रंथ होते. 50,000 ग्रंथापैकी 35,000 ग्रंथ बाबासाहेबांनी मुळापासून वाचले होते. 35,000 ग्रंथ. आज आपल्या घरामध्ये किती ग्रंथ असतात? मी तर असं म्हणेन, ज्याच्या घरामध्ये नाही चांगल्या पुस्तकाचं कपाट, त्याचा संसार होईल भुईसपाट. म्हणून चांगली पुस्तकं घरामध्ये ठेवा. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, जगातले अनेक ग्रंथ वाचले, म्हणून बाबासाहेबांना आज सलाम आहे. आज बाबासाहेबांना अमेरिका सलाम ठोकते, जपान सलाम ठोकतो, जर्मनी सलाम ठोकते. का? बाबासाहेबांकडे ज्ञान तेवढ्या उंचीचं होतं. आज जर खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, बाबासाहेबांच्या विचारांचा खऱ्या अर्थानं वसा आणि वारसा आपल्याला चालवायचा असेल, तर आपल्याला शिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि बाबासाहेबांकडे 50,000 ग्रंथ ठेवले कुठं? कुठं ठेवले? कोण सांगतोय? बाबासाहेबांकडे 50,000 ग्रंथ. सरांनी सांगितलं बरोबर सर, 50,000 ग्रंथ होते. बाबासाहेबांनी 50,000 ग्रंथ ठेवले. मुंबईला दादर या ठिकाणी राजगृह नावाचा बंगला बांधला. पुस्तकं ठेवण्यासाठी बंगला, बरं का बाबा. बाबासाहेबांनी पुस्तकं ठेवण्यासाठी बंगला बांधला. पुस्तकं ठेवण्यासाठी, ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा भारतातला पहिला आणि शेवटचा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकं ठेवण्यासाठी बंगला बांधला. स्वतःचं ग्रंथालय. बाबासाहेबांचा एक मित्र बाबासाहेबांकडे येतो आणि बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब मला एका पुस्तकाचा संदर्भ पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, विचार, सांग काय पाहिजे तुला. तर त्यानं एक प्रश्न विचारला. बाबासाहेबांनी सांगितलं, जा माझ्या राजगृह नावाच्या बंगल्यामध्ये जा. बंगल्यामध्ये जाऊन खोली क्रमांक 2 मध्ये जा. खोली क्रमांक 2 मध्ये गेलो. बाबासाहेबांनी सांगितलं, कपाट क्रमांक 3 बघ. कपाट क्रमांक 3च्या समोर गेला. बाबासाहेबांनी सांगितलं, कपाट उघड, वरून दुसरा कप्पा बघ. वरून दुसऱ्या कप्प्यावरती पुस्तक क्रमांक 7 काढ आणि पुस्तक क्रमांक 7वरचं पान क्रमांक 42 काढ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय विद्वत्ता आहे. आज आमच्या मुलांना शाळेमधून आल्यानंतर आमची मुलं दरवाजामधून दप्तर फेकून देतात. दप्तर जातं घराच्या एका कोपऱ्याला आणि दुसऱ्या दिवशी मग घरी मुलं विचारतात शाळेला जाताना, अगं मम्मी माझं दप्तर कुठं आहे? अहो पप्पा माझं दप्तर शोधून द्या. आज भयानक परिस्थिती आहे. बाबासाहेबांचा वसा आणि वारसा काय आहे हे खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी समजून घ्यायला हवं. म्हणून बाबासाहेबांनी जे काम केलंय, बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला आहे, तो सामाजिक संघर्ष सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 1927ला बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं. महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन, मनुस्मृतीचं दहन आणि महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन करत असताना बाबासाहेबांच्या घोषणा काय आहेत? कोणाला माहिती आहेत का घोषणा? कोण सांगेल का? महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन करत असताना बाबासाहेबांच्या घोषणा आहेत, जय भवानी जय शिवाजी, राजमाता जिजाऊंचा विजय असो. आता ह्या घोषणांची उकल अलीकडच्या काळामध्ये झालेल्या कसबे आपलं खरंच सर, अलीकडच्या काळामध्ये जय भवानी जय शिवाजी ही घोषणा पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दिली. म्हणजे जय भवानी जय शिवाजी या घोषणेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भवानी जय शिवाजी. बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं. बाबासाहेब जवळच असणाऱ्या रायगडावरती गेले. आपल्यासोबत काय मित्र आहेत, रायगडावरती गेले. रायगड पूर्ण पाहिला. रायगडावरच्या तोफा दुरुस्त केल्या.
आणि रायगडावरती असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याचं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाबासाहेब खाली आले. खाली येऊन रायगडाच्या पायथ्याला एक गाव आहे, वडकी नावाचं गाव आहे, वडकी. त्या वडकी गावामध्ये गेले आणि वडके गावामध्ये जाऊन बाबासाहेबांनी एक शिल्पकार शोधला. त्या शिल्पकाराचं नाव होतं गजानन वडके. त्या गजानन वडकेच्या घरी बाबासाहेब गेले आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, मला जरा छत्रपती शिवाजीराजांच्या काही मूर्त्या बनवून दे, पुतळे. त्या गजानन वडके करून बाबासाहेबांनी 10 मूर्त्या बनवून घेतल्या शिवरायांच्या. एक मूर्ती स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवली आणि 9 मूर्त्या आपल्या स्वतःच्या मित्रांना बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्या. हे बाबासाहेब आपल्याला माहिती पाहिजेत. शिवप्रेमी बाबासाहेब छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या संविधान लेखणीच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या ग्रंथ लेखणीच्या माध्यमातून जर कोणी चालवलेला असेल तर तो ग्रंथ चालवण्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं चालवलेला आहे. पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं 1930 ला नाशिकच्या काळाराम मंदिराचं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजामध्ये असणारे जे सनातनी लोक आहेत, ज्याने खऱ्या अर्थानं बहुजनांना हक्काधिकारांपासून वंचित ठेवलेलं होतं, त्या सगळ्या लोकांना, सनातनी लोकांना बाबासाहेब प्रश्न विचारतात की अरे मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश का नाही? आम्ही काय माणूस नाही? आम्हाला जगण्याचा अधिकार नाही? आम्ही काय जनावर आहोत का? हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला. आणि त्या प्रसंगी बाबासाहेब म्हणतात, अरे मुंगीला साखर टाकता, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणून सांगता आणि जिवंत माणसांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारता, असा कसा रे तुमचा धर्म? हा धर्म मला कदापि नको, ही घोषणा त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून 1935 ला 14 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कोणत्या धर्मामध्ये जन्मावं हे जरी माझ्या हातामध्ये नसलं तरी कोणत्या धर्मामध्ये मरावं हे मात्र निश्चितपणे माझ्या हातामध्ये आहे. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि प्रत्येक टप्प्यावरती सामाजिक चळवळीचे आंदोलन छेडल्याची उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासामधून आज आपल्याला दिसतील. म्हणून बाबासाहेबांचा इतिहास हा सगळा पाहत असताना बाबासाहेबांचं काम सगळ्यांसाठी आहे. काही लोकांना वाटतं की बाबासाहेब म्हणजे फक्त बौद्धांचे, बाबासाहेब म्हणजे अस्पृश्य. नाही, बाबासाहेबांचं काम सगळ्यांसाठी आहे, सर्व समाजासाठी. अरे 1937 ला ज्यावेळेस मुंबई विधिमंडळावरती मोर्चा काढायचा होता त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला. पण बाबासाहेबांच्या मोर्चामध्ये शेतकरी कोणत्या जातीचे आहेत? बाबासाहेबांच्या मोर्चामध्ये शेतकरी आहेत मराठा, धनगर आणि मुस्लिम. मराठा, धनगर आणि मुस्लिम शेतकऱ्यांसाठी मुंबईच्या विधिमंडळावरती मोर्चा काढणारा भारतातला पहिला आणि शेवटचा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व जाती धर्मांसाठी बाबासाहेबांचं काम आहे. बाबासाहेब काय नव्हते? बाबासाहेब इतिहास तज्ञ होते, बाबासाहेब राजकारणी होते, बाबासाहेब नेते होते, बाबासाहेब संपादक होते, बाबासाहेब पत्रकार होते, बाबासाहेब कृषी तज्ञ होते, बाबासाहेब राजनीती तज्ञ होते, बाबासाहेब कायदे तज्ञ होते. अनेक डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांच्या, अनेक डिग्र्या जर आपण पाहिल्या तर हा कर्तृत्वाचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे. म्हणून आज सगळीकडे बघा, ज्या शहरामध्ये जाईल त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. चेंबुर्णीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. तुम्ही पुण्यामध्ये जा, बाबासाहेबांचा पुतळा दिसेल. मुंबईमध्ये जा, सोलापूरमध्ये जा, कलकत्त्यामध्ये जा, चेन्नईमध्ये जा, भारताच्या बाहेर सुद्धा जा, त्या ठिकाणी तुम्हाला जपानमध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा दिसेल. हा बाबासाहेबांच्या ज्ञानाचा सन्मान आहे. बाबासाहेबांचा विचार काय आहे हे आज आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण आजकाल काय झालेलं आहे की जयंतीचं स्वरूप थोडस बदललेलं आहे. डीजे, नाचगाणं याच्या माध्यमातून जयंती साजरी केली जाते. तुम्ही नाचा, बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचा, बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या. पण बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा काय होता हा खऱ्या अर्थानं आज आपण जतन करण्याची गरज आहे. आणि म्हणून आज काय झालंय, आजकाल मोबाईलचं प्रचंड फॅड आहे. मोबाईलवरती मुलं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, स्नॅपचॅट वेगवेगळे ऍप आलेले आहेत. त्याच्यावरती मुलं त्याच्यावरती तासन तास त्याच्यावरती टाइमपास करतात. बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये कधी टाइमपास केला नाही. काय मुलं म्हणतात माझे फेसबुकवर 5000 मित्र आहेत. अरे फेसबुकवर आहेत 5000 मित्र आणि गावात ओळखत नाही काळं कुत्र, अशी अवस्था झालेली आहे. बाबासाहेबांचा विचार जर खऱ्या अर्थानं टिकवून ठेवायचा असेल मुलांना तर आज आपण पुस्तकं बाबासाहेबांची वाचली पाहिजे. चांगलं ग्रंथालय आपल्याकडे पाहिजे. त्या ग्रंथालयातली पुस्तकं तुम्ही वाचा. बाबासाहेबांच्या जीवनामधला एक एक संघर्ष जर सांगायचं ठरवलं तर बाबासाहेबांच्या जीवनातला संघर्ष पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते. अनेक प्रसंग आहेत बाबासाहेबांच्या जीवनातल्या. 18-20 तास अभ्यास, बाबासाहेब 20 तास अभ्यास करायचे.
आज एक तरी माणूस आपल्याकडे दाखवा 20 तास अभ्यास करतो, एक तरी दाखवा. 20 तास कशाला, 2 तास सुद्धा पोरं मोबाईल विना अभ्यासावरती बसत नाहीत. 2 तास सुद्धा 20-20 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. एकदा बाबासाहेब त्यांच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसले होते आणि बाबासाहेबांचे पीए, त्यांचं नाव आहे नानकचंद रत्तू. ते नानकचंद रत्तू एकदा बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेब ग्रंथ लिहित बसले होते. नानकचंद रत्तू बाबासाहेबांकडे आले. रात्रीचे 8 वाजले होते. बाबासाहेबांच्या जवळ आले आणि बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुमचं जेवणाचं ताट बाजूला ठेवलेलं आहे, बाबासाहेब तुमचा पाण्याचा तांब्या बाजूला ठेवलेला आहे, बाबासाहेब तुमचा अंथरूण पांघरून बाजूला ठेवलेला आहे, बाबासाहेब तुमचं लिहून झाल्यानंतर तुम्ही जेवण करून झोपा. बाबासाहेबांनी मानेनं होकार दिला. तो नानकचंद रत्तू दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बाबासाहेबांच्या खोलीमध्ये जातो आणि पाहतो तर काय, रात्री 8 वाजता ज्या अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहित बसलेले आहेत, त्याच अवस्थेमध्ये सकाळी 8 वाजता सुद्धा बाबासाहेब लिहित बसलेले आहेत. त्या नानकचंद रत्तूला आश्चर्याचा धक्का बसला. न राहून त्यानं विचारलं, अहो बाबासाहेब तुम्ही अजून जेवला नाहीत? बाबासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बाबासाहेब त्याला म्हणतात, अरे तू अजून गेला नाहीस? म्हणजे बघा, रात्री 8 वाजता अभ्यासाला बसणारा माणूस सकाळी 8 वाजेपर्यंत जर अभ्यास करत असेल तर कुठं बाबासाहेब आंबेडकर आणि कुठं आज आमच्या बाबासाहेबांचं नाव घेणारी मुलं, हा जो फरक, हे जे अंतर पडलेलं आहे, याचा खऱ्या अर्थानं गांभीर्यानं आपण सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. कारण हा विचार बाबासाहेब जर समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेबांची तत्व, बाबासाहेबांचं ज्ञान, बाबासाहेबांची विद्वत्ता जोपर्यंत आपल्या मुलांच्या अंगी येत नाही तोपर्यंत खरे बाबासाहेब आपल्याला समजलेले नाहीत. आपण फक्त बाबासाहेब आंबेडकर की जय, जय भीम असं म्हणून उपयोग नाही. तुम्ही शिक्षण घ्या आणि मग बाबासाहेबांना सलाम ठोका. हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला आणि कार्याला सलाम ठरेल. म्हणून बाबासाहेबांचा हा लढा समाजासाठीचा लढा होता, देशासाठीचा लढा होता. हा सगळा लढा लढत असताना बाबासाहेबांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? कोण उभं राहिलं? रमाई. रमाई बाबासाहेबांना म्हणाली, साहेब तुम्हाला जो संघर्ष करायचा आहे तो संघर्ष करा, मी तुमच्या पाठीशी आहे. याला म्हणतात धर्मपत्नी. नाहीतर आताची बायको नवऱ्याला अगदी असं इतक्या मागण्याने इतकं काय काय विचारून पर चेंबवून टाकते. बाबासाहेब आंबेडकरांना रमाईने सांगितलं, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते घ्या, तुम्हाला काय संघर्ष करायचा आहे ते करा. पण बाबासाहेब एकदा रमाईला म्हणाले, अगं रमा, बऱ्याच वेळा तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. बाबासाहेब खूप प्रेमळ अंतकरणाचे होते, संवेदनशील मनाचा माणूस. बाबासाहेब आपल्या पत्नीला रमाईला म्हणतात, अगं रमा, माझ्या समाज कार्यामुळं, माझ्या देशकार्यामुळं, माझ्या लेखन कार्यामुळं, माझ्या संशोधन कार्यामुळं बऱ्याच वेळा तुझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माझी खूप स्वप्न होती की तुला चांगली साडी घेईन म्हणतो, तुला चांगले दागदागिने घेईन म्हणतो, पण ते कधी जमलं नाही. अगं रमा, आता माझ्याकडे काय पैसे आलेले आहेत, हे घे पैसे. काय म्हणतात बाबासाहेब? हे घे पैसे आणि तुला काय घ्यायचं ते घे, दागिने घे, साडी घे. तर रमाईनं काय करायला पाहिजे होतं? आजची एखादी रमाई असती तर पटकन हातात हिसकावून घ्यायची असती. त्या इकडे बघू, रमाईने काय म्हणावं? रमाई बाबासाहेबांना म्हणाली, अहो साहेब, रमाई बाबासाहेबांना साहेब म्हणायच्या, अहो साहेब, कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या, बाकीचे तुमच्या समाज कार्याला ठेवून घ्या, अशी म्हणणारी रमाई आज आपल्याला दिसेल का? आज दिसणार नाहीत. आजच्या रमाईची गणित वेगळी आहेत. त्या नवरात्रीमध्ये 9 रंगाच्या साड्या वगैरे नको, जाऊ दे, त्याच्या खोलामध्ये झाले तर शिंदेसाहेब महिलांची संख्या जास्त आहे. आता आपल्याला इथं रस्ता ओलांडणं अवघड होऊन जाईल. रमाईचा त्याग काय, रमाईचा त्याग आहे काय, समर्पण आहे. कधी नवऱ्याकडे काय मागणी केली नाही हो. रमाई म्हणायची, माझे बाबासाहेब हाच माझ्यासाठी डायमंड आहे, डायमंड. बाबासाहेब म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहे, दागिना आहे, मला दुसरं काही नको. असं म्हणणारी एक आहे बायको. मी बायकोला 8 दिवस झाला समजावून सांगतोय की असं तू म्हणत जा ना की मी माझा नवरा माझ्यासाठी डायमंड आहे. ती म्हणले, हे म्हणणार नाही अजिबात मी. किती अवघड आहे. म्हणजे जबरदस्ती करून जरी आपण म्हणायला सांगितलं तरी सुद्धा म्हणत नाहीत. कारण आज ठीक आहे, बायको नवऱ्याला आज जरी डायमंड म्हणत नसली तरी ती रमायना आपण तर कुठं बाबासाहेब आहे. पण विचार हा आहे की किमान आपल्या महापुरुषांच्या पावलावरती पाऊल टाकायचा तरी निश्चितपणे आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. काळ बदललेला आहे. बाबासाहेबांचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. आज बुद्धीची लढाई आहे, आज ज्ञानाची लढाई आहे, आज माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची लढाई आहे, आज ज्ञान चातुर्याची लढाई आहे.
म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेबांचं साहित्य आज आपल्याला वाचनाची गरज आहे. म्हणून हा सगळा इतिहास पुढे घेऊन जात असताना बाबासाहेबांचा संघर्ष हा समाजासाठी संघर्ष आहे. हो, स्वतःसाठी काय कमवून ठेवलं का बाबासाहेबांनी? आहे का प्रॉपर्टी काय? अहो, बाबासाहेबांनी जर स्वतःचा विचार केला असता, खरंच सर, बाबासाहेबांनी जर स्वतःचा विचार केला असता तर मला असं वाटतं बाबासाहेबांचे वंशज आज टाटा बिर्ला अंबानीच्या रांगेमध्ये दिसले असते. पण बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला नाही. जी माणसं स्वतःचा विचार करतात ती माणसं जिवंतपणे मेलेली असतात आणि जी माणसं सर्वांचा विचार करतात ती माणसं मृत्यूनंतर सुद्धा जिवंत असतात. बाबासाहेब आंबेडकर मृत्यूनंतर सुद्धा जिवंत आहे. का? विचार समाजाचा आहे, विचार देश कार्याचा आहे. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्या काळामध्ये 1950 ला हिंदू कोड बिल आणलं बाबासाहेबांनी. हिंदू कोड बिल. आता हिंदू कोड बिल काय प्रकार आहे माहितीये का कोणाला? वाचा ना साहित्य बाबासाहेबांचं. हिंदू कोड बिल आणलं कोणासाठी? महिलांसाठी. बाबासाहेब त्यावेळेस कायदे मंत्री पदावरती होते, कायदे मंत्री होते बाबासाहेब. हिंदू कोड बिल आणलं नेहरू सरकारनं आणि महात्मा गांधीजींनी त्या काळामध्ये, महात्मा गांधींच्या नंतर नेहरू सरकारने त्या हिंदू कोड बिलाला विरोध केला की हिंदू कोड बिल नको का? तर आपल्या समाजामध्ये दोन गट पडतील किंवा महिलांना वेगळा न्याय नको. त्या काळामध्ये नेहरूंनी विरोध केला. हिंदू कोड बिल मंजूर झालं नाही. पण हिंदू कोड बिलामध्ये नियमावली काय होती? महिलांच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये अशा पद्धतीच्या अटी टाकल्या होत्या की महिलांना, मुलींना वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणजे बापाच्या प्रॉपर्टीचा अधिकार मिळाला पाहिजे. महिलांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे, महिलांना भविष्य निर्वाह निधी मिळाला पाहिजे, महिलांना पोटकीचा अधिकार मिळाला पाहिजे, महिलांना हक्काच्या रजा मिळाल्या पाहिजेत. हा सगळा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा त्या हिंदू कोड बिलामध्ये होता. आता ह्याच्यामध्ये वाईट काय आहे? योग्यच आहे ना. तरी सुद्धा त्या काळामधल्या तत्कालीन सरकारने विरोध केला. बाबासाहेबांनी काय म्हणावं? बाबासाहेब म्हणाले, जोपर्यंत हिंदू कोड बिल मंजूर होत नाही तोपर्यंत मी माझ्या मंत्री पदावरती राहणार नाही. मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बघा, महिलांसाठी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबा, मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. आज एखाद्या मंत्र्याला लाथा घातल्या तरी सुद्धा मंत्रिपद सोडत नाहीत. बाबासाहेबांनी मंत्रिपदाला लाथ मारली. नको, मला मंत्रिपद नको, पण या सगळ्या माझ्या महिला भगिनींना हक्काधिकार मिळाले पाहिजेत. महिला भगिनींसाठी रात्रंदिवस अहोरात्र लढणारा नेता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महिलांसाठी संघर्ष आहे बाबासाहेबांचा, शेतकऱ्यांसाठी संघर्ष आहे, कामगारांसाठी संघर्ष आहे, मराठा समाजासाठी संघर्ष आहे, धनगर समाजासाठी संघर्ष आहे, मुस्लिम समाजासाठी संघर्ष आहे. बाबासाहेबांचा संघर्ष हा सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी, सगळ्यांसाठी संघर्ष आहे. आणि महापुरुष काय एका जाती धर्माचे नसतात. महापुरुष ही राष्ट्रीय संपत्ती असते. कुठल्या जाती धर्माचे महापुरुष नसतात. बाबासाहेबांना विशिष्ट चौकटीमध्ये अडकवून ठेवू नये, छत्रपती शिवाजीराजांना विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त करू नये. महापुरुष सगळ्यांचे असतात. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत, संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, अहिल्याबाई होळकर ही सगळ्या जाती धर्माची प्रतीक आहेत, ही आपली अस्मिता आहे. म्हणून यांचा विचार खऱ्या अर्थानं आज जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर आज त्यांच्या विचारांची पारायण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांचा संघर्ष जर आपण पाहिला तर बाबासाहेबांचा संघर्ष खूप मोठा आहे. या सगळ्या संघर्षाचा विचार केला तर बाबासाहेबांचा प्रत्येक निर्णय हा धोरणात्मक निर्णय होता. हो, शेतीसाठी किती मोठं काम आहे बाबासाहेबांचं माहितीच नाही आपल्याला. सर, पश्चिम बंगालमध्ये एक दामोदर नावाची नदी आहे. त्या दामोदर नदीला दरवर्षी महापूर यायचा बाबासाहेबांच्या काळामध्ये. तो महापूर आल्यानंतर त्या महापुराचं नियोजन होत नव्हतं. अनेक लोकवस्ती त्या ठिकाणी उठवावी लागायची, लोकांचे प्राण जायचे, अनेक लोकवस्त्या वाहून जायच्या. त्या दामोदर नदी खोऱ्याचं काय करायचं या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी विचार केला. काहीतरी याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे ना. बाबासाहेबांनी काय करावं? बाबासाहेबांनी जगातले अनेक ग्रंथ वाचले होते. त्यांनी अमेरिकेमध्ये असणारी एक टेनेसी नावाची नदी आहे, त्या टेनेसी नदीच्या प्रकल्पावरचे सगळे ग्रंथ बाबासाहेबांनी मागवून घेतले भारतामध्ये. ते ग्रंथ वाचले आणि अमेरिकेमध्ये टेनेसी नदी खोरे प्रकल्प जो आहे तशाच पद्धतीचा प्रकल्प आपल्या पश्चिम बंगालमध्ये बाबासाहेबांनी दामोदर खोरे प्रकल्प उभारला आणि त्या ठिकाणचं लोकांचं जीवनमान स्थिरावण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हिराकोड खोरे प्रकल्प बाबासाहेबांची संकल्पना आहे. भाकरा नांगल प्रकल्प बाबासाहेबांची संकल्पना आहे. अशा अनेक संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत. म्हणून या सगळ्या संकल्पनांचा जर आपण विचार केला
तर बाबासाहेबांचं काम हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महापुरुष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा नाव लौकिक आज जगभर असलेला आपल्याला दिसतो. म्हणून मित्रांनो, बंधू भगिनींनो, हा विचार बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं आपल्या मुलांवरती बिंबवण्याची आज गरज आहे. आज मुलांना जर विचारलं, मुलांनो तुम्हाला कोण आवडतं रे, तुम्हाला कोणते हिरो आवडतात सांगा, हा मुलं धडाधड पिक्चर मधल्या हिरोची नावं घेतात. दीदी तुझा आवडता हिरो सांग मला, तुला कोणता हिरो आवडतो सलमान खान. सांग ना, लाजते काय, म्हणलं का सलमान खान? कोणता सांग ना. सांग. आज मुलांना जर विचारलं, पिक्चर मधल्या हिरोची नावं घेतात. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, फरदीन खान, पिक्चर मधल्या हिरोची नाव. मुलांनो, पिक्चर मधले हिरो डुप्लिकेट आहेत. आपले खरे हिरो कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले खरे हिरो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले खरे हिरो आहेत. अहिल्याबाई होळकर हे आपल्या खऱ्या अर्थानं हिरो आहेत. हे हिरो आज आपण ध्यानात घेत नाही आणि पिक्चर मधल्या हिरोच्या मागे लागत राहतो. मग आपण कार्टून बघतो, मोबाईल बघतो, चित्रपट बघतो. पिक्चर बघा, पिक्चरला आपला विरोध नाही, पण आज खऱ्या अर्थानं आपले हिरो कोण आहेत? आज कोणत्याही घरामध्ये जा, बाबासाहेबांचा पुतळा दिसेल, बाबासाहेबांचा तुम्हाला प्रतिमा दिसेल, फोटो दिसेल, शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल का? कोणत्या घरामध्ये जा. अहो, काम तेवढ्या उंचीच आहे ना, कार्य करतो तो. आणि आयुष्य किती आहे बाबासाहेबांना? बाबासाहेबांना आयुष्य किती वर्षाचं आहे? 65 वर्षाचं आयुष्य. शिवाजीराजांना 50 वर्षाचं आयुष्य, संभाजीराजांना 32 वर्षाचं आयुष्य, तुकाराम महाराजांना 42 वर्षाचं आयुष्य. किती कमी आयुष्य आहे. हे कमी आयुष्यामध्ये एखादा महापुरुष काय करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत. म्हणून हा खऱ्या अर्थानं हा इतिहास आपल्या सगळ्यांना नीटपणे समजून घ्यावा लागेल. बाबासाहेबांचं काम, बाबासाहेबांनी त्या काळामध्ये पत्रकारिता चालवली. अगदी मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, समता असेल, अशी काही नियतकालिकं चालवली, पेपर चालवले, पाक्षिकं चालवली. का? तर माझा समाज जागृत झाला पाहिजे, माझ्या समाजापर्यंत हे सगळं लेखन गेलं पाहिजे. माझ्या समाजाचं, माझ्या लोकांचं वास्तव काय आहे हे पेपरच्या माध्यमातून मांडण्याचं काम त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर उत्तम संपादक होते, उत्तम पत्रकार होते. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचे खऱ्या अर्थानं आज आपल्याला प्रचिती यायला हवी. म्हणून बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं काम म्हणजे संविधान, ज्या संविधानावरती आज आपला देश चालतो. काय संविधानामध्ये? संविधान लिहित असताना सुद्धा संविधानाचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस संविधान लिहिण्याची वेळ आली त्यावेळेस संविधान लिहिण्याचं काम बाबासाहेबांना द्यायचं नाही, अशा पद्धतीचं तत्कालीन राजकारण त्या ठिकाणी शिजलं. परंतु शेवटी पर्यायच नाही, अगदी नेहरूंना आणि महात्मा गांधींना सुद्धा नाईलाज असतो, बाबासाहेबांना ते काम द्यावं लागलं. एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यांनी काम केलं का? अजिबात नाही. त्या 7 सदस्यापैकी एक सदस्य अमेरिकेला निघून गेला, 2 सदस्य घरामध्ये बसले, एक सदस्य म्हणला मी आजारी आहे, मी काम करू शकत नाही, एक सदस्य दिल्लीला निघून गेला आणि एका सदस्याचं निधन झालं. असे 5-6 सदस्य बाबासाहेबांच्या कामापासून फारकत घेऊन निघून गेले. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावरती जबाबदारी पडली, आपल्या देशाचं संविधान आता लिहावं लागेल. कारण आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, 122 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या बोली भाषा आहेत. या सगळ्यांना एकतेच्या सूत्रामध्ये जर आपल्याला गुंपायचं असेल तर सर्वसमावेशक संविधान आपल्याला लिहावं लागेल. हा विचार बाबासाहेबांनी केला. अमेरिका, आफ्रिका, जपान, इटली या देशांचे बाबासाहेबांनी ग्रंथ मागवले आणि त्या ग्रंथांचा अभ्यास करून भारतासाठी बाबासाहेबांनी सर्वसमावेशक अशा पद्धतीचं संविधान लिहिलं. आणि संविधान लिहित असताना अखंडपणे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी रात्रंदिवस अभ्यास केला आणि भारताचं संविधान लिहून बाबासाहेबांनी पूर्ण केलं. संविधानामध्ये काय आहे? कलम क्रमांक 1, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये कलम क्रमांक 1 आपल्या देशाचं नाव निश्चित करण्यात आलं. भारत तथा इंडिया देशाचं नाव निश्चित झालं. कलम क्रमांक 2, 3, 4, 5 या देशामधल्या राज्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. कलम क्रमांक 6, 7, 8, 9, 10 या देशामधल्या नागरिकांचे हक्काधिकार निश्चित करण्यात आले. कलम क्रमांक 14, 15, 16, 17 या देशामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यावरून कोणीही कुणाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणार नाही, हा विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडला. कलम क्रमांक 17, अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा आहे. कलम क्रमांक 19, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला कुणाला? कुणामुळं? बाबासाहेब आंबेडकरांमुळे.
बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या ठिकाणी सुद्धा भाषण करण्यासाठी आपल्याला परवानगी एखाद्या दुसऱ्या धर्मगुरूची घ्यावी लागली असती. इतकी भयानक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली असती. म्हणून बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार दिला. आज आपण निधड्या छातीने बोलू शकतो. आज आपण बेधडकपणे बोलू शकतो. आज आपण देशाच्या पंतप्रधानावरती सुद्धा टीका करू शकतो. हे कोणामुळं? हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. हा विचार खऱ्या अर्थानं आपण समजून घ्यायला हवा. कलम क्रमांक 21 जगण्याचा अधिकार. आपल्या सगळ्यांना जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आपण कसं राहावं, काय खावं, कोणतं शिक्षण घ्यावं, हा अधिकार सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी हे सगळं संविधान लिहित असताना कलम क्रमांक 24, 25, 26 आपल्या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. एखाद्याला जर वाटलं मला माझा धर्म योग्य वाटत नाही, मला दुसऱ्या धर्मामध्ये जायचंय, त्या धर्माचा स्वीकार आपण करू शकतो. हा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. कलम क्रमांक 49, 50, 51 महिलांच्या हक्काधिकारांच्या संदर्भात. कलम क्रमांक 339, 40, 41 या देशामध्ये 18 पगड जातीच्या सर्व व्यक्तींना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. हा विचार बाबासाहेबांचा होता. म्हणजे सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण द्या, ही संकल्पना सुद्धा संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. अशा पद्धतीचं सर्वसमावेशक संविधान बाबासाहेबांनी आज आपल्या सर्वांच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे संविधान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे आणि याच ग्रंथाच्या आधारावरती आज आपला संपूर्ण देश चालतो. बाबासाहेबांचं संविधान नसतं, काय परिस्थिती निर्माण झाली असती आज? विचार करा. आज सर्वांना हक्काधिकार बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालेले आहेत आणि म्हणून हे बाबासाहेब खऱ्या अर्थानं आज आपण समजून घेण्याची गरज आहे. पण त्या काळामध्ये बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं मदत केली कुणी? बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं कोण? बाबासाहेबांचे पुतळे कोणी उभारले? हा सुद्धा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मराठा समाजामधले अनेक नेते बाबासाहेबांच्या पाठीशी त्या काळामध्ये उभा राहिले. बाबासाहेब अमेरिकेला गेले, महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिले. बाबासाहेब लंडनला गेले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज बाबासाहेब. कोल्हापूर शहरामध्ये अत्यंत महत्वाचा चौक आहे बिंदू चौक. त्या बिंदू चौकामध्ये बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा पहिला पुतळा 1950 ला मराठा समाजाचे खूप मोठे नेते भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये त्या काळामध्ये उभारला. बाबासाहेबांचं मतपरिवर्तन ज्या बुद्ध चरित्रामुळे झालं, ते बुद्ध चरित्र बाबासाहेबांना कुणी दिलं? कुणी भेट दिलं? मुंबईचे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी, त्या मराठा समाजामधल्या गुरुजींनी बाबासाहेबांना त्या काळामध्ये बुद्ध चरित्र भेट दिलं. बाबासाहेबांनी बुद्ध चरित्र वाचलं आणि त्याच्यामधून बाबासाहेबांचं मतपरिवर्तन झालं. म्हणजे मराठा समाज आणि बाबासाहेब हे जे ऋणानुबंध आहेत, हे ऋणानुबंध कुठेतरी आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांचं काम सर्व जाती धर्मासाठी काम आहे. म्हणून बाबासाहेबांच्या पाठीशी हे सगळे मराठा समाजामधील नेते सुद्धा त्या काळामध्ये उभा राहिलेले आहेत. म्हणून बांधवांनो, भगिनींनो, बाबासाहेबांचा इतिहास खऱ्या अर्थानं जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचं चरित्र, बाबासाहेबांचं साहित्य निश्चितपणे आज वाचण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून बाबासाहेबांना म्हणावंसं वाटतं, बाबासाहेब भूत भविष्य वर्तमान या तुमच्याच आठवणींचा इतिहास आहे. बाबासाहेब भूत भविष्य वर्तमान या तुमच्याच आठवणींचा इतिहास आहे. पण आमच्या आयुष्याच्या व्याकरणात बाबासाहेब तुम्हीच कर्ता कर्म आणि क्रियापद आहे. बाबासाहेब तुम्हीच कर्ता कर्म आणि क्रियापद. बाबासाहेब म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद आहेत आपल्या आयुष्यामध्ये. बाबासाहेबांची जयंती आली की बऱ्याच वेळा टीव्ही चॅनेलवरती लाईव्ह कार्यक्रम दाखवले जात नाही. अलीकडच्या काळामध्ये दाखवायला लागलेत, पण पूर्वी काय असायचं? दाखवलं जात नसायचं. दुसरे कोणते तरी कार्यक्रम चालू असायचे. अगदी शिवजयंती असेल, शंभू जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल तर त्यावेळेस मात्र टीव्हीवरती कार्यक्रम दाखवले जात नसायचे. पण त्या मीडियावाल्यांना मला सांगायचंय, अरे मीडियावाल्यांनो, तुम्ही किती मिरवा लालबागचा राजा, अरे मीडियावाल्यांनो तुम्ही किती मिरवा लालबागचा राजा, पण आमच्या हृदयावरती कायम राज्य करीत राहील हा महूचा बाबासाहेब माझा, महूचा बाबासाहेब माझा. म्हणून बाबासाहेबांचा इतिहास, छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास निश्चितपणे आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल आदरणीय परमेश्वरजी खरात असतील, आमचे नेते आदरणीय संजय बाबा कोकाटे असतील, या सर्वांचं खरोखर आपण सगळ्यांनी धन्यवाद मानायला पाहिजेत, आभार मानायला पाहिजे. कारण वैचारिक कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांची क्रांती विचारावरती क्रांती होती. बाबासाहेबांची क्रांती विद्वत्तेवरती क्रांती होती.
म्हणून खऱ्या अर्थानं हा विचार बाबासाहेबांचा आहे. ही क्रांती बाबासाहेब म्हणाले होते, प्रबोधनाचा दिवा विझू देऊ नका, प्रबोधनाची ज्योत पेटती ठेवा. हा विचार बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेला होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितला. सर्वांसाठी काम बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महामानव आहेत. म्हणून बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचं ज्ञान, बाबासाहेबांचं चातुर्य, बाबासाहेबांची बुद्धी आपल्या अंगी यावी अशा पद्धतीची इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आज बाबासाहेब येणार नाहीत, येतील का? येणार नाहीत. आज बाबासाहेब येणार नाहीत का? कारण एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर तो पुन्हा पुनर्जीवित झाल्याची नोंद आपल्या जगाच्या इतिहासामध्ये नाही. आज बाबासाहेब येणार नाहीत. पण आज जर बाबासाहेब आले तर कसे येतील हो? मला वाटतं कधी कधी असं, बाबासाहेब आज यायला पाहिजे. पण बाबासाहेब जर आज आले तर कसे येतील? आज जर बाबासाहेब आले तर आज बाबासाहेब विमानातून येतील, हेलिकॉप्टर मधून येतील. बाबासाहेबांच्या हातामध्ये काय असेल? बाबासाहेबांच्या एका हातामध्ये असेल लॅपटॉप, दुसऱ्या हातामध्ये बाबासाहेबांच्या असेल लेखणी. आणि बाबासाहेब आपल्या सगळ्यांना म्हणतील, बांधवांनो खूप अभ्यास करा, खूप शिक्षण घ्या, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, IAS अधिकारी व्हा, IPS अधिकारी व्हा. आणि आज समाजामध्ये जे वेगवेगळे गड आहेत ते गड तुम्ही ताब्यात घ्या. बाबासाहेब म्हणतील, जिल्हा परिषद गड ताब्यात घ्या, पंचायत समिती गड ताब्यात घ्या, ग्रामपंचायत गड ताब्यात घ्या, मंत्रालय गड ताब्यात घ्या, दूरदर्शन गड ताब्यात घ्या, संसद गड ताब्यात घ्या. हे सर्व आपण या बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने ताब्यामध्ये घ्यावेत आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं सलाम आपण करावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजय बाबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं. बाबा सातत्यानं आमच्या पाठीशी उभा असतात. एक धडाडीचा नेता म्हणून बाबांची खूप मोठी ख्याती आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे. बाबा आपल्यासारखा नेता जर आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभा असेल तर आम्हाला सुद्धा एक 10 हत्तीचं बळ निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचे निर्भीडपणे भाषण करू आणि बाबासाहेबांच्या, छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांना बळकटी देण्याचं काम बाबासाहेब किंवा बाबा असतील किंवा परमेश्वरजी खरात असतील, आपण सर्वजण मंडळी करत आहात. टेंभुर्णी वासियांसाठी हा एक प्रबोधनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि या सगळ्या बंधू भगिनींच्या समोर मला व्यक्त होण्याची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मानाचा जय भीम करून थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.